Welcome to all the students of 11th Science. Rare Shikshan Samstha Satara organizes ROSE project for 11th Science, and this ROSE project is conducted by Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. In previous lecture of plant tissue and anatomy topic, we have studied secondary growth in root, then secondary growth in stem, then we have studied the difference between sapwood and the heartwood, and difference between early wood and late wood, and also the cork cambium and secondary growth. Now, in this new session, we are going to study anatomy. Anatomy, it is the study of internal structure of an organism. जो आपल्याला याच्यामध्ये बघायचं काय ते इंटरनल स्ट्रक्चर, प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या इंटरनल पार्ट्स आपल्याला डिटेल स्टडी करायचे अनाटॉमी मध्ये. मग याच्यामध्ये आपण पाहणार काय काय आहोत तर अनाटॉमी ऑफ डायकॉट रूट, देन अनाटॉमी ऑफ मोनोकॉट रूट, anatomy of dicot stem, anatomy of monocot stem, anatomy of dicot leaf, and lastly anatomy of monocot leaf. Now let's see anatomy of dicot root. The transverse section of dicot root shows. The dicot root मध्ये काय काय बघायचं आपल्याला तर फर्स्ट पार्ट त्याच्यामध्ये आपण घेणार आहे इपिब्लेमा. Epiblema is the outermost single layer of cells without cuticle. त्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता इपिब्लेमा म्हणजे काय की जी एक सिंगल लेयर आपल्याला बघायला मिळते की ज्याच्यामध्ये क्युटिकल ऍब्सेंट आहे, बरोबर, की ज्या रिजन मध्ये आपल्याला रूट हेअर रिजन आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे आउटरमोस्ट सिंगल लेयर जे आहे की त्याच्या भोवती क्युटिकल अजिबात असणार नाहीये, पण त्या ठिकाणी आपल्याला रूट हेअर्स बघायला मिळणार आहे. सेकंड पार्ट इज द कॉर्टेक्स. तुम्ही या फिगर मध्ये बघू शकताय की इपिब्लेमाच्या नंतरचा सगळा तो पर्पल शेड जे आपल्याला बघायला मिळते तो कोणता रिजन आहे, कॉर्टिकल रिजन. अँड दिस कॉर्टिकल रिजन कन्सिस्ट ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ टिपिकल पॅरेन्कायमॅटस सेल्स. काय बघायला मिळणार आपल्याला, टिपिकल पॅरेन्कायमॅटस सेल्स आर प्रेझेंट इन द कॉर्टिकल रिजन. नाउ नेक्स्ट पार्ट इज द एक्झोडर्मिस. आता व्हॉट इज द रोल ऑफ दॅट एक्झोडर्मिस अँड वेअर इट इज where it is located. Ectodermis म्हणजे काय, आफ्टर द डेथ ऑफ इपिब्लेमा. इपिब्लेमा की जे आपण मगाशी सांगितले की आउटरमोस्ट लेयर आहे, त्यावेळेस काय होणार आहे की ही इपिब्लेमा ची जी डेथ झाल्यानंतर द आउटर लेयर ऑफ कॉर्टेक्स बिकम क्युटिनाइज. म्हणजे कॉर्टेक्सचा जो आउटरमोस्ट पार्ट आपल्याला या डायग्राम मध्ये बघायला मिळणार आहे हा कसा होणार आहे, इट बिकम्स क्युटिनाइज्ड. नेक्स्ट is the endodermis. Endodermis, it is the innermost layer of cortex. Endodermis म्हणजे काय, ह्या डायग्राम मध्ये आपल्याला ही ग्रीन कलरची एक सर्क्युलर स्ट्रक्चर बघायला मिळते, ते म्हणजे काय आहे, एंडोडर्मिस. ही कशाच्या जवळ आहे, इट इज द इनरमोस्ट लेयर ऑफ कॉर्टेक्स. या लेयर मध्ये कशा टाइपचे सेल्स आहेत तर इन दिस लेयर कन्सिस्ट ऑफ बॅरल शेप सेल्स. कशा सेल्स आहेत, सेलचा शेप कसा आहे, स्लाइटली बॅरल शेप. And their radial wall bears Casparian strip or Casparian band. म्हणजे त्याच्या भोवती त्यामध्ये काय बघायला मिळणार आहे, त्याच्या वॉल मध्ये Casparian strip किंवा आपण त्याला काय म्हणतो Casparian bands are present. And such Casparian strip or Casparian bands are composed of suberin. त्याच्यामध्ये डिपॉझिट काय झालेला आहे, तो suberin is present in the wall of the Casparian strip. And this near the protoxylem there are unthickened passage cells. म्हणजे आपण जे की एंडोडर्मिसचा जो रिजन घेतोय प्रोटोझायलमच्या अगदी जवळ, त्या ठिकाणी आपल्याला अनथिकन पॅसेज सेल्स बघायला मिळणार आहेत. नेक्स्ट पार्ट इज पेरिसायकल. एंडोडर्मिसच्या नंतरचा जो सगळा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे,
जस्ट एंडोडर्मिसच्या नंतरची जी लेअर आपल्याला बघायला मिळणार आहे सिंगल लेअर ऑफ पॅरेनकायमेटस सेल्स, ती लेअर म्हणजे आपल्यासाठी काय पेरिसायकल लेअर असेल. मी पेरिसायकल कुठे आहे, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द एंडोडर्मिस. एंडोडर्मिसची जी ग्रीन कलरची लेअर आहे त्याच्या खालीच आपल्याला जस्ट एक सिंगल लेअर आपल्याला बघायला मिळणार आहे पॅरेनकायमेटस टिश्यूची, त्याला आपण काय म्हणतोय पेरिसायकल. which bounds the stele or vascular cylinder. म्हणजे याच्या आतमध्ये काय आहे तर स्टेली किंवा त्याला आपण काय म्हणतो वस्क्युलर बंडल इज प्रेझेंट. सॉरी वस्क्युलर बंडल्स आर प्रेझेंट. नेक्स्ट स्टेली. स्टेली म्हणजे काय आहे तर स्टेली कन्सिस्ट ऑफ 2 to 6 रेडियल वस्क्युलर बंडल. स्टेली म्हणजे काय आहे त्या स्टेलीमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे 2 to 6 वस्क्युलर बंडल्स. आता वस्क्युलर बंडल्स हे आपल्याला ऑलरेडी आपण स्टडी केलेले. वस्क्युलर बंडल मध्ये काय झायलेम and phloems are present. बरोबर. मग हे वस्क्युलर बंडल्सचा नंबर किती राहणार आहे तर 2 to 6 रेडियल. रेडियल म्हणजे काय तर दे अरेंज ऑन डिफरंट रेडियस. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय झायलेमचा जो पार्ट आहे तो कसा आहे एक्झार्च. Based on the number of group of xylem and phloem, the stele may be diverged to hexarch. म्हणजे त्याच्यामध्ये नंबर कसा राहणार आहे 2 to 6. अशा पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळणार आहे वस्क्युलर बंडल्स त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अ पॅरेनकायमेटस कनेक्टिव्ह ऑर कंजक्टिव्ह टिश्यू इज प्रेझेंट बिटवीन झायलेम. पॅरेनकायमेटस टिश्यू म्हणजे मधला जो सगळा पार्ट येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळणार आहे पॅरेनकायमेटस टिश्यूज आर किंवा त्याला आपण कनेक्टिव्ह किंवा कंजक्टिव्ह म्हणतोय. तर तो कुठे असणार आहे इन बिटवीन इज प्रेझेंट बिटवीन झायलेम. अँड द नेक्स्ट पार्ट इज द पिथ. म्हणजे सेंट्रल जो पार्ट आपण घेतो सेंट्रल पार्ट ऑफ स्टेली. म्हणजे स्टेली मध्ये काय काय प्रेझेंट आहे स्टेली कन्सिस्ट ऑफ वस्क्युलर बंडल्स अँड द पिथ. पिथ इज द सेंट्रल पार्ट. बरोबर ना. सेंट्रल पार्ट किंवा जो आपण काय म्हणतोय वस्क्युलर सिलेंडरचा जो सेंटर पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय पिथ. आणि हा पिथ कसा इट इज नॅरो. या ठिकाणी पिथ कसा आहे नॅरो अँड इज मेड अप ऑफ पॅरेनकायमेटस सेल्स विथ ऑर विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. म्हणजे याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस जे आहेत ते पॅरेनकायमेटस टिश्यू मध्ये असतील किंवा नसतील. म्हणजे विदाउट इंटरसेल्युलर स्पेस हा पिथ आपल्याला बघायला मिळणार. नाउ द नेक्स्ट anatomy is the anatomy of monocot root. It resembles that of dicot root in its basic plan. जे आपण काय म्हणतोय जो बेसिक प्लॅन आपण डायकॉट रूटचा आता स्टडी केलेला आहे सेम तसाच आपल्याला मोनोकॉट रूट आपल्याला बघायला मिळणार आहे. However, it possesses more than 6 xylem bundles. म्हणजे ही कंडिशन कशी आहे आता जर आपण कंपेअर जर केलं कुणाबरोबर आपण कंपेअर करणार आहे जर आपण डायकॉट रूट बरोबर मोनोकॉट रूटला कंपेअर केलं तर आपल्याला डायकॉट रूट मध्ये किती बंडल्स बघायला मिळाले डायर्स टू हेक्सार्च. आणि इन केस ऑफ मोनोकॉट आपल्याला काय कंडिशन बघायला मिळणार आहे मोर दॅन 6 झायलेम बंडल्स म्हणजे पॉलिआर्च कंडिशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पिथ जो आहे तो कसा या ठिकाणी लार्ज आहे अँड वेल डेव्हलप आहे. आणि या ठिकाणी सेकंडरी ग्रोथ जी आहे ती ऍब्सेंट आहे. इट शोज इपिडर्मिस देन कॉर्टेक्स. कॉर्टेक्स आता आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे हा जो इपिडर्मिसचा भाग आहे इपिडर्मिस म्हणजे आउटर मोस्ट लेअर आपल्याला बघायला मिळणार आहे. बरोबर. इट इज द सिंगल लेअर सिंगल आउटर मोस्ट लेअर बघायला मिळणार आहे. सेकंड पार्ट आपण घेतोय कॉर्टेक्स. कॉर्टेक्स मध्ये काय कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ हायपोडर्मिस म्हणजे जस्ट इपिडर्मिसच्या खालची जी लेअर आपल्याला बघायला मिळणार आहे 2 to 3 लेअर्स आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हायपोडर्मिसच्या बघायला मिळणार आहे. देन जनरल कॉर्टेक्स मधला जो पार्ट येणार त्याला आपण म्हणतो जनरल कॉर्टेक्स. आणि जनरल कॉर्टेक्स नंतर एंडोडर्मिस. आता एंडोडर्मिस आपल्याला एक सिंगल लेअर या ठिकाणी बघायला मिळणार आहे. एंडोडर्मिस म्हणजे इनर साइड ऑफ द कॉर्टिकल रिजन. नेक्स्ट स्टेली आहे. स्टेली कन्सिस्ट ऑफ स्टेली मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळत आहे तर स्टेली कन्सिस्ट ऑफ वस्क्युलर बंडल्स अँड द सेंट्रल लोकेटेड पिथ. त्याचबरोबर पेरिसायकल. आता मोनोकॉट रूट आणि डायकॉट रूट याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विश जर केलं तर डिस्टिंग्विश मध्ये लक्षात काय येत आहे मोनोकॉट रूट मध्ये काय पॉलिआर्च कंडिशन आहे कशाची वस्क्युलर बंडल्स जे आहेत ते पॉलिआर्च कंडिशन आहे. आणि डायकॉट रूट मध्ये डायर्स टू
हे एक्झार्च म्हणजे 2 to 6 वस्क्युलर बंडल्स आर प्रेझेंट. मोनोकॉट रूट मध्ये पीथ इज वेल डेव्हलप्ड. इन केस ऑफ डायकॉट रूट पीथ इज व्हेरी स्मॉल ऑर ऍबसेंट, जे अगदी स्मॉल असणार आहे. सेकंडरी ग्रोथ जी आहे ती मोनोकॉट रूट मध्ये ऍबसेंट आहे. Whereas secondary growth occurs due to the activity of vascular cambium. म्हणजे डायकॉट रूट मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, कॅम्बियम प्रेझेंट असल्यामुळे त्या ठिकाणी सेकंडरी ग्रोथ बघायला मिळणार आहे. एक्झाम्पल काय काय आहेत डायकॉट रूट आणि मोनोकॉट रूटचे? तर डायकॉट मध्ये आपण फॅसिओला रेडिएटा म्हणतोय, रॅनिक्युलस म्हणतोय, फिकस आहे, सिसर आहे. मोनोकॉट मध्ये कॅना, झिमेस, स्मालॅक्स, ॲलियम सेपा. हे एक्झाम्पल कशाचे आहेत? डायकॉट आणि मोनोकॉट रूटचे. नाउ नेक्स्ट इज द अनाटॉमी ऑफ डायकॉट स्टेम. फॉर एक्झाम्पल आपण घेणार आहे की अनाटॉमी आपण कशामध्ये बघतोय, टिपिकल अनाटॉमी, तर ही सनफ्लॉवर मध्ये बघणार आहे. इट शोज एपिडर्मिस. एपिडर्मिस इज सिंगल outermost layer with multicellular outgrowth called trichomes. म्हणजे आता आपण डायकॉट रूटची आपण अनाटॉमी ज्याला स्टडी केली त्याच्यामध्ये पण आपल्याला एक सिंगल आउटरमोस्ट लेअर बघायला मिळत होती, बरोबर. आणि त्यामध्येच आपल्याला काय बघायला मिळतंय, तर मल्टीसेल्युलर आउटग्रोथ, की ज्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रायकोम. मल्टीसेल्युलर आउटग्रोथ म्हणजे मेनी सेल्स आर इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ ट्रायकोम, की जे आपण इपिडर्मल हेअर असंही त्याला म्हणू शकतो. अ लेअर ऑफ क्युटिकल इज युजली प्रेझेंट. म्हणजे या इपिडर्मिसच्या वर आपल्याला एक सिंगल थिन लेअर आपल्याला क्युटिक्युलर लाइनिंग बघायला मिळणार. नेक्स्ट पार्ट इज द कॉर्टेक्स. कॉर्टेक्स इज सिच्युएटेड जस्ट बिलो द इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या खाली जो पार्ट येणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉर्टेक्स. अँड सच कॉर्टेक्स इज डिफरन्शिएटेड इनटू मेनली 3 रिजन्स. कोणते 3 रिजन्स आपल्याला बघायला मिळणार आहे? जस्ट बिलो द इपिडर्मिस जो 2 to 3 लेअरचा रिजन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हायपोडर्मिस, बरोबर. त्याच्यानंतर जनरल कॉर्टेक्सचा रिजन आपल्याला बघायला मिळणार, तो साधारणतः 5 to 6 लेअर्स आपल्याला या ठिकाणी जनरल कॉर्टेक्सचे बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर एक सिंगल लेअरचं लाइनिंग बघायला मिळणार आहे की ज्याला आपण काय म्हणणार आहे, एंडोडर्मिस. म्हणजे हा कॉर्टेक्स 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आपण या डायग्राम मध्ये पाहू शकतो. मग हायपोडर्मिस मध्ये जे कोलन कायमॅटस सेल्स आहेत, कशापासून हायपोडर्मिस तयार झालेला आहे? हायपोडर्मिस कन्सिस्ट ऑफ कोलन कायमॅटस सेल्स अँड सच कोलन कायमॅटस टिश्यूज आर 3 to 5 लेयर्स, बरोबर. आणि ह्यांची अरेंजमेंट कशी आहे, तर दे आर अरेंज विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. म्हणजे या ठिकाणी इंटरसेल्युलर स्पेसेस कम्प्लिटली ऍबसेंट आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही डायग्राम मध्ये छान पाहू शकता. हे जनरल कॉर्टेक्स मध्ये जस्ट पॅरेनकायमॅटस सेल्स आपल्याला प्रेझेंट आहेत. म्हणजे तुम्हाला हा एमसीक्यू व्हेरी शॉर्ट मध्ये क्वेश्चन विचारला गेला. हायपोडर्मिस कोलन कायमॅटस आहे, कॉर्टेक्स मध्ये पॅरेनकायमॅटस सेल्स आहेत विथ आपण काय म्हणतो इंटरसेल्युलर स्पेसेस. या ठिकाणी आपल्याला इंटरसेल्युलर स्पेस बघायला मिळणार आहे. नेक्स्ट एंडोडर्मिस, की ज्यालाच आपण स्टार्च शीट पण म्हणू शकतो. ही सगळ्यात इनरमोस्ट लेअर आहे की ज्याच्यामध्ये बॅरल शेप सेल्स, कोणत्या सेल्स आहेत, बॅरल शेप सेल्स आर प्रेझेंट. स्टेली म्हणजे काय, एपिडर्मिस एंडोडर्मिसच्या नंतरचा जो सगळा सेंट्रल पार्ट बघायला मिळणार आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टेली. स्टेली मध्ये काय, इट इज द सेंट्रल कोर ऑफ टिश्यूज डिफरन्शिएटेड इनटू पेरिसायकल, व्हस्क्युलर बंडल अँड पीथ. पेरिसायकल काय आहे, इट इज द आउटरमोस्ट लेअर ऑफ व्हस्क्युलर सिस्टम. व्हस्क्युलर सिस्टम मधली ही आउटरमोस्ट लेअर आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी डायग्राम मध्ये पेरिसायकल बघायला मिळते, बरोबर. आणि कुठे आहे पेरिसायकल, इट इज सिच्युएटेड इन बिटवीन एंडोडर्मिस अँड व्हस्क्युलर बंडल. एंडोडर्मिस आणि व्हस्क्युलर बंडलच्या मधला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय, पेरिसायकल. आणि या ठिकाणी जी पेरिसायकल ही कशी आहे, मल्टी लेअर्ड आहे, मेनी लेअर्स आर प्रेझेंट, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज हार्ड बास. व्हस्क्युलर बंडल्स, आता व्हस्क्युलर बंडल्स कोणत्या टाइपचे आहेत त्याच्यामध्ये, कंजॉइंट, कोलॅटरल, ओपन अँड अरेंज इन अ रिंग. या ठिकाणी आपल्याला कंजॉइंट, कोलॅटरल म्हणजे काय, तर xylem and phloem are present on the same radius and in between xylem and phloem cambium is present, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कंजॉइंट, कोलॅटरल अँड ओपन. हे xylem कुठे आहे, तर xylem is located towards the pith. xylemचं लोकेशन कुठे आहे, towards the pith, and phloem is located towards the peripheral side, बरोबर. आणि अशी जी कंडिशन आहे xylemची त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, xylem is enlarged. इवन आपण काय म्हणतो, इन बिटवीन xylem and phloem cambium is present.
And next part is pith. Pith म्हणजे काय? Pith is situated in the center of the young stem. हा जो सगळा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? पीथ म्हणतोय. ह्या पीथ मध्ये काय दिसत आपल्याला? लार्ज साईजच्या पॅरेंट गॅमेटस सेल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरसेल्युलर स्पेसेस जे आहेत ते थोड्याफार प्रमाणात बघायला मिळणार आहेत. हे स्ट्रक्चर झालं अनाटॉमी ऑफ डायकॉट स्टेम. नाउ नेक्स्ट इज अनाटॉमी ऑफ मोनोकॉट स्टेम. मोनोकॉट स्टेम, मोनोकॉट स्टेम मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? इट डिफर्स फ्रॉम डायकॉट. मोनोकॉट स्टेम ची अनाटॉमी ही डायकॉट स्टेम पेक्षा थोडी वेगळी आहे. कशी वेगळी आहे? तर यामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? शोज इपिडर्मिस विदाउट ट्रायकोम. म्हणजे याच्यामध्ये आपण जे इपिडर्मिस काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोम ऍब्सेंट असणार आहे. म्हणजे जी मल्टीसेल्युलर आउटग्रोथ बघायला मिळाली होती डायकॉट स्टेम मध्ये ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाहीये. नेक्स्ट हायपोडर्मिस इज क्लेरेंट कॅमेटस. मग अशी हायपोडर्मिस म्हणजे आपण डायकॉट स्टेमचं जे हायपोडर्मिस घेतलं होतं ते कसं आहे? कोलेन कॅमेटस. इथं मात्र हायपोडर्मिस कसं आहे? क्लेरेंट कॅमेटस आहे. नेक्स्ट वॉस्क्युलर बंडल्स. वॉस्क्युलर बंडल्स कसे आहेत? वॉस्क्युलर बंडल्स आर न्यूमरस अँड आर स्कॅटर्ड इन ग्राउंड टिश्यू. हा ग्राउंड टिश्यूचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हे वॉस्क्युलर बंडल्स आपल्याला बघायला मिळणार आहे. Each vascular bundle is surrounded by sclerine cametous bundle sheath. प्रत्येक वॉस्क्युलर बंडलच्या भोवती आपल्याला काय बघायला मिळणार आहे? स्क्लेरेन कॅमेटस बंडल शीथ आपल्याला त्याच्या भोवती बघायला मिळणार आहे. म्हणजे हा जो वॉस्क्युलर बंडलचा आतमध्ये पार्ट आहे त्याच्या भोवती आपल्याला हे बंडल शीथ बघायला मिळणार आहे की जे कशाने तयार झालेलं आहे? बंडल शीथ स्क्लेरेन कॅमेटस. वॉस्क्युलर बंडल्स आर कंजॉइंट कोलॅटरल अँड क्लोज. म्हणजे इथे काय आपण म्हणतोय? झायलेम आणि फ्लोएम एकाच रेडियस वर बघायला मिळणार आहे पण ते कसे असणार आहेत? विदाउट कॅम्बियम. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? क्लोज टाइप ऑफ वॉस्क्युलर बंडल्स. झायलेम कसं आहे? तर झायलेम इज एंडार्च अँड शोज लायसिजिनस कॅव्हिटी. त्याच्यामध्ये आपल्याला लायसिजिनस कॅव्हिटी बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला पीथ जे आहे ते कम्प्लिटली ऍब्सेंट असणार आहे. कॅम्बियम ऍब्सेंट आहे त्यामुळे ऑटोमॅटिकच या ठिकाणी काय आहे? सेकंडरी ग्रोथ इज ऑल्सो ऍब्सेंट. म्हणजे आपल्याला डायग्राम मध्ये जे वॉस्क्युलर बंडल्स आहेत ते आपल्याला ह्या ग्राउंड टिश्यू मध्ये स्कॅटर्ड झालेले बघायला मिळतात. बरोबर की जे वॉस्क्युलर बंडल्स विदाउट कॅम्बियम असणार आहे त्यामुळे सेकंडरी ग्रोथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. आता आपण डिफरन्सेस बघूया. मोनोकॉट स्टेम आणि डायकॉट स्टेम मध्ये काय डिफरन्स आहे? तर मोनोकॉट स्टेम मधले इपिडर्मिस कसं आहे? सिंगल लेयर्ड आहे and no epidermal hairs. In case of dicot stem, epidermis is single layered and epidermal hairs are present. Next, monocot stem मध्ये काय कंडिशन आहे? हायपोडर्मिस जे आहे ते कसं आहे? स्क्लेरेन कायमॅटस आहे. स्क्लेरेन कायमापासून तयार झालेले आहे. In case of dicot stem, hypodermis is colon cametus. Next, the vascular bundles are scattered in arrangement. Here vascular bundles are arranged in a ring. Monocot stem मध्ये vascular bundle जे आहेत ते कुठे आहेत? At the periphery and are smaller in size than those at the center. आणि dicot stem मधले vascular bundle जे आहेत ते सगळे सेम साईजचे आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये व्हेरिएशन असणार नाही की स्मॉल किंवा लार्ज साईजचे. या ठिकाणी vascular bundle ची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे? कंजॉइंट, कोलॅटरल अँड क्लोज टाइप मोनोकॉट स्टेम मध्ये. आणि इन केस ऑफ डायकॉट स्टेम the vascular bundles are conjoined, collateral and open type. And सगळ्यात लास्ट जो पॉइंट घेतो आपण या ठिकाणी only ground tissue is present. In case of dicot stem, a well defined cortex की ज्याच्यामध्ये आपण एंडोडर्मिस, पेरिसायकल, पीथ हे सगळं त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. एक्झाम्पल काय काय डायकॉट स्टेम आणि मोनोकॉट स्टेमचे? तर डायकॉट स्टेम मध्ये हेलियांथस की ज्याला आपण सनफ्लॉवर म्हणतो, टिनोस्पोरा आहे, रिसिनस आहे, कॅस्टर, झॅन्थियम आहे. आणि मोनोकॉट मध्ये झिमेस, कॅना, अस्पारागस, सायनोडॉन, डक्टालॉन. नाउ द लास्ट पार्ट ऑफ एनाटॉमी इज एनाटॉमी ऑफ लीफ. आता एनाटॉमी ऑफ लीफ मध्ये आपल्याला लीफ जे आहे ते देयर आर टू टाइप्स ऑफ लीफ. फर्स्ट वन इज द डॉर्सिव्हेंट्रल लीफ अँड सेकंड वन इज द आयसोबायलॅटरल लीफ. The dorsiventral म्हणजे काय? It is very common in dicot plant where the mesophyll tissue is differentiated into palisade and spongy parenchyma. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे? palisade and spongy parenchyma मध्ये हे mesophyll tissue जे आहे ते डिवाइड झालेले आहेत. The leaves are commonly horizontal in orientation. म्हणजे त्याचं ओरिएंटेशन कसं आहे? horizontal in position.
त्यामुळे काय होणार आहे, विथ डिस्टिंक्ट अप्पर अँड लोअर सरफेस. म्हणजे अप्पर सरफेस जो आहे इट इज मेनली एक्सपोज टू सनलाइट, and due to that the upper surface is darker than the lower surface. While in case of isobilateral leaf, in this leaf both the surfaces are equally illuminated, as both the surface can face the sunlight and show similar structure. म्हणजे या ठिकाणी आपल्याला both surfaces sunlight मध्ये एक्सपोज झाल्यामुळे दोन्हीकडचं स्ट्रक्चर जे आहे ते सेम पाहायला मिळणार आहे. दोन्हीचा जो कलर आहे तो इक्वली ग्रीन आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आयसोबायलॅटरल लीफ कुणामध्ये बघायला मिळणार आहेत, तर आयसोबायलॅटरल लीफ्स आर मेनली फाउंड इन मोनोकॉट प्लांट्स आणि डॉर्सिव्हेंट्रल लीफ आर मेनली फाउंड इन डायकॉट प्लांट. Now let's see the VS or LS of typical dicot leaf किंवा त्याला आपण म्हणतो डॉर्सिव्हेंट्रल लीफ. आता ही डायग्राम आहे आपल्याला डायकॉट लीफची. इट शोज इट डायग्राम मध्ये, डायकॉट लीफच्या डायग्राम मध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर अप्पर इपिडर्मिस. अप्पर इपिडर्मिस, अप्पर म्हणजे जी वरची लेअर आहे, दिस लेअर कन्सिस्ट ऑफ, म्हणजे या डायग्राम मध्ये आपल्याला स्लाइटली पिंक कलरची ती लेअर बघायला मिळणार आहे. थोडीशी पिंक कलर शेड दिसते आपल्याला. सिंगल लेअर ऑफ टाइटली पॅक्ड रेक्टँग्युलर बॅरल शेप पॅरेन्कायमॅटस सेल्स. कशा दिसतात ह्या सेल्स, स्लाइटली सिंगल लेअर बघायला मिळणार आहे. विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस आहेत, रेक्टँग्युलर आहे, रेक्टँग्युलर किंवा आपण काय म्हणतो बॅरल शेप आहे. आणि कोणत्या सेल्स तयार झालेले, पॅरेन्कायमॅटस सेल्स. ह्या लेअर मध्ये काय, सच लेअर इज विदाउट क्लोरोप्लास्ट. अँड म्हणजे या ठिकाणी क्लोरोप्लास्ट नाहीये, त्यामुळे आपल्याला या डायग्राम मध्ये क्लिअरली असं थोडासा पिंकिश कलर बघायला मिळतो. अँड विथ क्युटिकल अँड विदाउट स्टोमॅटा. ह्याच्या भोवती आपल्याला काय बघायला मिळणार आहे, क्युटिकल इज प्रेझेंट बट देर इज नो स्टोमॅटा. म्हणजे ह्याच्यामध्ये स्टोमॅटा असणार नाहीये, क्युटिकल प्रेझेंट आहे. इन बिटवीन अप्पर अँड लोअर इपिडर्मिस मेसोफिल इज प्रेझेंट. म्हणजे आपण ही अप्पर इपिडर्मिस बघितली आणि खालची लोअर इपिडर्मिस बघितली. त्या दोघांच्या मधला जो सगळा पार्ट आहे तो कसा आहे, ग्रीन कलरचा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये मेसोफिल टिश्यूज जे आहेत ते प्रेझेंट आहेत. मेसोफिल इज डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड अँड स्पॉन्जी टिश्यू. आता कोणत्या साईडला पॅलिसेड, कोणत्याला पॅलिसेड म्हणायचं, कोणत्या साईडला स्पॉन्जी म्हणायचं, तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय पॅलिसेड पॅरेन्कायमा इज प्रेझेंट जस्ट बिलो द अप्पर इपिडर्मिस. अप्पर इपिडर्मिस जे आहे त्याच्या खाली जस्ट आपल्याला ज्या बॅरल शेप किंवा क्लोजली पॅक्ड इलॉंगेटेड सेल्स बघायला मिळणार आहेत. अँड दे आर विथ अबंडंट क्लोरोप्लास्ट. म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्लोरोप्लास्ट बघायला मिळणार आहेत. त्या टिश्यूजला आपण काय म्हणताय, पॅलिसेड मेसोफिल. पॅलिसेड मेसोफिल कुठे आहे, इट इज जस्ट लोकेटेड बिलो द अप्पर इपिडर्मिस. आता या ठिकाणी आपल्याला अजून काय बघायला मिळणार आहे, स्पॉन्जी पॅरेन्कायमा. म्हणजे पॅलिसेड मेसोफिल बघितलं तसंच स्पॉन्जी पॅरेन्कायमा आपल्याला बघायला मिळणार आहे. स्पॉन्जी पॅरेन्कायमा काय, इज प्रेझेंट बिलो द पॅलिसेड टिश्यू. पॅलिसेड टिश्यूच्या नंतरचा जो भाग आहे जो स्पॉन्जी आपण म्हणतो, स्पॉन्जी पॅरेन्कायमा. स्पॉन्जी का म्हणायचं, तसंच स्पॉन्जी मेसोफिल टिश्यूज आर लूजली अरेंज अँड दे आर इरेग्युलर इन शेप. त्यांचा शेप कसा आहे, इरेग्युलर आहे. अँड देर इज मोर इंटरसेल्युलर स्पेसेस. म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंटरसेल्युलर स्पेसेस असल्यामुळे तो कसा आहे, लूजली अरेंज आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, स्पॉन्जी पॅरेन्कायमा. अँड दिस स्पॉन्जी पॅरेन्कायमा इज नियर टू द लोअर इपिडर्मिस. ज्या ठिकाणी लोअर इपिडर्मिस अगदी त्याच्या जवळ आपल्याला आहे स्पॉन्जी पॅरेन्कायमा बघायला मिळणार आहे. अँड दिस स्पॉन्जी पॅरेन्कायमा इज कनेक्टेड किंवा आपण काय म्हणतो, दिस लेअर इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ क्लोरोप्लास्ट अँड दे आर इन कॉन्टॅक्ट विथ ऍटमॉस्फिअर. हे कशामुळे ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊ शकतात, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ स्टोमॅटा. या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतात, दे आर कॉन्टॅक्ट विथ ऍटमॉस्फिअर विथ द हेल्प ऑफ स्टोमॅटा. नेक्स्ट व्हॉस्क्युलर सिस्टीम. आता व्हॉस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, की ज्या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम आपल्याला बघायला मिळणार आहे, बरोबर. व्हॉस्क्युलर सिस्टीम इज मेड अप ऑफ नंबर ऑफ व्हॉस्क्युलर बंडल्स ऑफ वेरिंग साइज. त्याच्यामध्ये व्हॉस्क्युलर बंडल आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि वेरिंग साइज आपण म्हणतोय, व्हेरिएबल साइज मध्ये असलेले हे व्हॉस्क्युलर बंडल्स असणार आहेत डिपेंडिंग अपॉन द व्हेनेशन. इच वन इज सराउंडेड बाय, म्हणजे प्रत्येक व्हॉस्क्युलर बंडल जे आपण सांगतो इट इज सराउंडेड बाय थिन लेअर ऑफ पॅरेन्कायमॅटस सेल. प्रत्येक व्हॉस्क्युलर बंडल भोवती एक थिन लेअरचं पॅरेन्कायमॅटस सेल जर बघितले तर त्याला आपण काय म्हणणार आहे, बंडल शीथ सेल. आणि व्हॉस्क्युलर बंडल्स कसे आहेत, तर व्हॉस्क्युलर बंडल्स आर क्लोज टाइप. क्लोज म्हणजे काय,
या ठिकाणी फक्त झायलेम आणि फ्लोएमच आहे. झायलेम कुठे आहे तर झायलेम इज टुवर्ड्स अपर एपिडर्मिस आणि फ्लोएम इज टुवर्ड्स लोअर एपिडर्मिस. म्हणजे झायलेम अपर एपिडर्मिसच्या बाजूला दिसते आपल्याला, फ्लोएम हा लोअर एपिडर्मिसच्या बाजूला बघायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये कॅम्बियम ऍब्सेंट आहे, बरोबर ना, म्हणून आपण त्याला म्हणतो क्लोज. आणि आपल्याला माहिती आहे की लीफ मध्ये सेकंडरी ग्रोथ बघायला मिळते का नाही, म्हणजे या ठिकाणी कॅम्बियम नाही आणि सेकंडरी ग्रोथ इज ऑल्सो ऍब्सेंट इन लीव्स. And last part is the lower epidermis. Lower epidermis consists of single layer of compactly arranged rectangular parenchymatous cells. यामध्ये पण काय बघायला मिळणार आहे, या compactly arranged rectangular parenchymatous cells आहेत with thin layer of cuticle. त्याच्या भोवती आपल्याला एक छोटीशी thin layer बघायला मिळणार की ज्याला आपण काय म्हणतो क्युटिकल. It contains, म्हणजे जो लोअर एपिडर्मिस आहे, लोअर एपिडर्मिस consists of large number of stomata. स्टोमॅटा की अपर एपिडर्मिसला जर कंपेअर केलं तर त्याच्यामध्ये स्टोमॅटा नाहीये, पण लोअर एपिडर्मिस मध्ये आपल्याला लार्ज नंबर ऑफ स्टोमॅटा बघायला मिळतात. देयर इज अन एअर स्पेसेस कॉल्ड सबस्टोमॅटल चेंबर ऍट ईच स्टोमॅटा. ईच स्टोमा जे स्टोमाच्या खाली परत आपल्याला एअर स्पेसेस बघायला मिळणार आहे की ज्याला आपण सबस्टोमॅटल कॅव्हिटी किंवा त्याला आपण काय म्हणतो एअर स्पेसेस, सबस्टोमॅटल चेंबर आपण त्याला म्हणतोय. ठीक आहे, हे स्ट्रक्चर झालं VS of typical dicot leaf. Now let's see the VS of monocot leaf. A typical monocot leaf resembles a dicot leaf in its anatomical structure. म्हणजे anatomically हे दोन्ही लीफ जे आहेत ते सिमिलर आपल्याला बघायला मिळणार आहेत. थोडासा फरक जो आहे तो आपण आता पाहणार आहोत. However, it shows stomata on both surface. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळणार आहे, आपण डायकॉट लीफ मध्ये जे स्टोमॅटा सांगत होतो, स्टोमॅटा आर प्रेझेंट ओनली इन लोअर एपिडर्मिस. तसं नाही, या मोनोकॉट लीफ मध्ये तसं न राहता जो स्टोमॅटा आहे तो दोन्ही सरफेसला आपल्याला बघायला मिळणार आहे. डायग्राम मध्ये बघतोय आपण की स्टोमॅटा जे आहे ते बोथ सरफेसला आपल्याला बघायला मिळणार आहे. मेसोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड अँड स्पॉन्जी टिश्यू. जो मेसोफिल टिश्यूचा भाग आहे आपल्याकडे पॅलिसेड टिश्यू म्हणजे कॉलमनर किंवा इलॉंगेटेड बघायला मिळत होते आणि दे आर कॉम्पॅक्टली अरेंज आणि स्पॉन्जी थोड्या लूजली अरेंज होत्या. तसं या ठिकाणी म्हणजे मोनोकॉट लीफ मध्ये तशा पद्धतीचं आपल्याला डिफरन्सिएशन पॅलिसेड आणि स्पॉन्जी मध्ये असणार नाहीये. तर याच्यामध्ये वेनेशन कोणतं आहे, तर इट हॅज पॅरलल वेनेशन. Vascular bundles are conjoined, collateral and close. Conjoined collateral म्हणजे काय, they are present on the same radius. बरोबर ना, झायलेम आणि फ्लोएम एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे बट विदाउट कॅम्बियम. आज आपण अनाटॉमी या पॉइंटच्या अंडर अनाटॉमी ऑफ डायकॉट रूट, मोनोकॉट रूट, anatomy of dicot stem, monocot stem and anatomy of dicot leaf and monocot leaf याचा स्टडी केलेला आहे. थँक्यू.